चालू घडामोडी 2025 ड्युरंड कप 2025 आवृत्ती 134वी आवृत्ती दिनांक जुलै 22 ते 23 ऑगस्ट 2025 विजेता नॉर्थ ईस्ट युनायटेड FC 6-1 उपविजेता डायमंड हार्बर FC नॉर्थ ईस्ट युनायटेड FC ने दुसऱ्या वेळी जिंकली। अंतिम सामना 23 ऑगस्ट 2025 ठिकाण विवेकानंद युवा भारती क्रीडांगण कोलकाता। ही स्पर्धा 5 राज्यांमधील 6 ठिकाणी आयोजित करण्यात आली। स्पर्धेत 24 संघांनी भाग घेतला होता। आशियातील सर्वात जुनी फुटबॉल स्पर्धा। नुकतेच दिले गेलेले पुरस्कार। मोहम्मद सलाहने PFA प्लेयर ऑफ द इयर पुरस्कार 3ऱ्या वेळा। स्वातंत्र्यदिनी भारत सरकारने 127 शौर्य, 40 विशिष्ट सेवा पुरस्कार आणि 290 उल्लेखनीय पदके दिली। प्रो. अडेमोला अडेनले पहिला M.S. स्वामीनाथन अन्न आणि शांती पुरस्कार। तेलंगणा देशात सर्वाधिक अवयवदानाचा पुरस्कार। नितीन गडकरी 43व्या लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार। महाराष्ट्रातील 7 जणांना 17 खासदारांना संसदरत्न। भद्राद्री कोठागुडेम जिल्हा तेलंगणा ओपन सोर्स GIS कोहोर्ट पुरस्कार। ओपन सुचाता चुंगसी मिस वर्ल्ड 2025 इंदौर भारतातील सर्वात स्वच्छ शहर पुरस्कार। माजी सरन्यायाधीश कल्याण श्रेष्ठ हेम बहादूर मल्ला पुरस्कार। बानू मुश्ताक आंतरराष्ट्रीय बुक पुरस्कार 2025 12वी फेलस 71वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार। मनिका विश्वकर्मा मिस युनिवर्स इंडिया 2025 ब्रेंडा रेनॉल्ड्स आणि केनेडी ओडेडे नेल्सन मंडेला पुरस्कार 2025 डॉक्टर व्ही नारायणन JP बिर्ला मेमोरियल पुरस्कार 2025 सध्याच्या नियुक्त्या ऑगस्ट 2025 पर्यंत। बी श्रीनिवासन NSG DG आलोक शर्मा SPG DG सोनाली मिश्रा RPF DG पहिली महिला। विकास लखेरा आसाम रायफल्स DG पीयूष आनंद NDRF DG संजय सिंघल SSB DG गौरवीरपाल सिंह NCC DG अनुराग गर्ग नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो DG ज्ञानेंद्र प्रताप सिंह CRPF DG SBK सिंह होम गार्ड DG राहुल रसमगोत्रा ITBP DG परमेश शिवमणी तटरक्षक दल DG दलजीत सिंह चौधरी BSF DG राजीवेंद्र सिंह भट्टी CISF DG जनरल उपेंद्र द्विवेदी आर्मी प्रमुख। एडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी नेवी प्रमुख। एयर चीफ मार्शल अमरप्रीत सिंह एयर फोर्स प्रमुख। जनरल अनिल चौहान चीफ ऑफ डिफेंस स्टाफ CDs अजीत डोवाल राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार। पराग जैन ड्रॉ चीफ। तपन कुमार डेका एब चीफ। राष्ट्रीय क्रीडा दिन निमित्त 29 ऑगस्ट 1905 रोजी हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांचा जन्म झाला। त्यांच्या सन्मानार्थ आजचा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो। मेजर ध्यानचंद सिंग यांना हॉकीचे जादूगार म्हणून संबोधले जायचे। 1928, 1932, 1936 मध्ये ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून दिले होते। या दिवशी दिले जाणारे प्रमुख पुरस्कार: खेलरत्न पुरस्कार, अर्जुन पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार, ध्यानचंद पुरस्कार। राज्याचे मुख्य सचिव यांना 3 महिन्यांची मुदतवाढ। नाव: राजेश कुमार मीना IAS 1988 बॅच। निवृत्ती तारीख 31 ऑगस्ट 2025। मुदतवाढ 3 महिने 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत। मंजुरी केंद्र सरकार DOPT कडून। मुख्य कारणे: राज्यातील निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडणे, महत्त्वाचे प्रकल्प व धोरणे राबवणे, दावोस मोआस विकसित महाराष्ट्र 2047 ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी मिशन, शक्तीपीठ महामार्ग प्रकल्प आणि संबंधित मुद्द्यांवर देखरेख म्हणजेच प्रशासनातील सातत्य आणि मोठ्या प्रकल्पांचे समन्वय हेच मुदतवाढीचे प्रमुख कारण आहे। 97वी देशातील पहिले स्मार्ट इंटेलिजंट गाव। जिल्हा: नागपूर ग्रामीण। लोकसंख्या: सुमारे 1800। भारताचे पहिले स्मार्ट आणि इंटेलिजंट गाव उद्घाटन 24 ऑगस्ट 2025 CM फडणवीस। सुविधा: 100% डिजिटल कनेक्टिव्हिटी, वाय-फाय, फायबर नेटवर्क। कृषी: ड्रोन तंत्रज्ञान, स्मार्ट सिंचन, माती आरोग्य सेन्सर। शिक्षण: ई-लर्निंग, स्मार्ट शाळा व अंगणवाडी। आरोग्य: ई-हेल्थ कार्ड, टेलिमेडिसिन, मोबाईल क्लिनिक। ग्रामपंचायत: स्मार्ट सर्व्हिलन्स, डिजिटल प्रशासन। सहकार्य: व्हॉइस भारतीय कंपन्या, अधिक जिल्हा प्रशासन। भविष्य योजना: प्रत्येक तालुक्यात 10 स्मार्ट गावे उभारणार। पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।